सुरुवात करूयात। ठाणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील अनधिकृत शाळांवर आतापर्यंत काय कारवाई केली तशी विचारणा करत उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेला कारवाईबाबत अधिक माहिती देण्याचे निर्देश दिलेले आहेत। ठाण्यामध्ये 70 शाळा अनधिकृत आहेत आणि त्यापैकी 30 शाळा बंद केलेल्या आहेत। गोकुळने येत्या 1 सप्टेंबरपासून म्हैस आणि गाय दूध खरेदी दरात प्रति लिटर 1 रुपयाची वाढ करण्याचा निर्णय जाहीर केलाय। या दरवाढीमुळे गोकुळच्या म्हैस आणि गाय दूध उत्पादकांना महिन्याकाठी सुमारे 4.5 ते 5 कोटींचा ज्यादाचा दर मिळणार आहे। सद्यस्थितीमध्ये गोकुळ दुधाच्या विक्री दरामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही। एसआरएच्या 22 सेवा आता शासनाच्या आपलं सरकार या पोर्टलवर ऑनलाईन उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची एसआरएच्या कार्यालयामध्ये वारंवार चक्रा मारण्यापासून सुटका होणार आहे। या ऑनलाईन सेवांमध्ये ना हरकत प्रमाणपत्र आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांच्या आणि प्रमाणपत्रांच्या प्रमाणित प्रती उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। अवघ्या आठवडाभरात सोनं 3,000 रुपयांनी तर चांदी 3,500 रुपयांनी महागलेली आहे। सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा 1,02,388 रुपये झाली आहे। सोनं अवघ्या 8 महिन्यात 26,000 महाग झाले। मुंबईमध्ये यावर्षी 1.5 दिवसाच्या 60,000 बाप्पांना निरोप देत विसर्जन करण्यात आलं। पालिकेनं पर्यावरण रक्षणासाठी 300 ठिकाणी कृत्रिम तलावांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। एकूण 60,177 मूर्तींमधील 30,494 मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावामध्ये करण्यात आलं। मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांची सरकारकडून कोंडी केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून आंदोलनाची व्याप्ती वाढवण्याची तयारी मराठा क्रांती मोर्चानं सुरू केली आहे। त्याचाच एक भाग म्हणून ग्रामीण भागात गावोगावी बैठका सुरू झाल्या असून येत्या काही दिवसात महिलांना मोठ्या संख्येनं आंदोलनामध्ये उतरवण्याची तयारी मराठा समाजानं सुरू केल्याचं सांगितलं जातंय। रविवार सुट्टीचा दिवस असल्यानं लाखोंच्या संख्येनं गणेश भक्त गणपती दर्शनासाठी मुंबईत येत असतात। त्यामुळे मध्य रेल्वेनं आजचा ब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। ब्लॉक रद्द केल्यानं गणेश भक्तांना दिलासा मिळालाय। गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात होणारी कोंडी नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि वाहन चालकांची गैरसोय टाळली जावी म्हणून गणेशोत्सवाच्या शेवटच्या 7 दिवसात पुणे शहरातील 4 रस्ते ठराविक अंतरासाठी सायंकाळी 5 नंतर वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत। तसंच शहरातील 12 रस्त्यांवर जड वाहनांना पूर्ण बंदी घालण्यात आली आहे। विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी पुणे शहरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि भाविकांना सोयीचं व्हावं म्हणून वाहतूक शाखेनं 27 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। या ठिकाणी नागरिक आपली वाहनं पार्क करू शकणार आहेत अशी माहिती वाहतूक खात्यानं दिली आहे। विरार डहाणू दरम्यान सुरू असलेलं रेल्वे चौपदरीकरणाचं काम 2027 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असून त्यानंतर या मार्गावर दररोज 200हून अधिक लोकल फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत आणि यामुळे या परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। नोकरदारांना निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पेन्शनबद्दल कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेनं मोठा निर्णय घेतलाय। आता 6 महिन्यांपेक्षा कमी काळ नोकरी केली असेल तरीही तो व्यक्ती पेन्शनसाठी पात्र असणार आहे। महिनाभर काम केलेल्या व्यक्तीलाही ईपीएसचा लाभ दिला जाणार आहे। पनवेल महापालिकेच्या मालमत्ता कर विभागानं यंदा विक्रमी कर वसुली केलेली आहे। 1 एप्रिल ते 29 ऑगस्ट दरम्यान तब्बल 1,36,967 मालमत्ताधारकांनी 483.8 कोटींचा कर तिजोरीमध्ये जमा केल्यानं पनवेलच्या विकासाचा श्री गणेशा होणार आहे। मराठवाड्यात पावसाचा जोर वाढला। 130 मंडळात येणाऱ्या 2,600 गावांना पावसाचा फटका बसला। सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टीनं विभागात दाणादाण उडवून दिल्यानं जनजीवन विस्कळीत झालं। इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये सध्या सर्वांसाठी खुली प्रवेश फेरी सुरू आहे। या फेरी अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आता मंगळवारपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे अशी माहिती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागानं दिली आहे। विरार इमारत दुर्घटनेप्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली आहे। या सर्वांना वसई सत्र न्यायालयामध्ये हजर केलं असता 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। अंबरनाथ पूर्वेच्या एका इमारतीत भीषण आग लागली। गॅलरीमध्ये ठेवलेल्या वॉशिंग मशीनला आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे। आग लागल्यानंतर तात्काळ या इमारतीमधील रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं। त्यामुळे मोठी जीवितहानी टळली। कापूस आणि सोयाबीनला योग्य हमीभाव मिळाला पाहिजे। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सर्वांनी एकत्र यायला हवं। शेतकऱ्याला भाव मिळाला तर आम्ही आरक्षणही देऊ असं वक्तव्य शेतकरी शेतमजूर हक्क यात्रेमध्ये बच्चू कडू यांनी केलं।
महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न कुणी करू नये अशा शब्दात मंत्री भरत गोगावले यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले. मनोज जरांगे पुन्हा का आले हे एकनाथ शिंदेच सांगू शकतील असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. यावर ते बोलत होते. ठाण्याच्या सीकेपी हॉलमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलंय. मराठा आरक्षण आणि पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व आहे. जळगावच्या बेटावद गावाला प्रकाश आंबेडकरांनी भेट दिली. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी सुलेमान पठाणच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केलं. दरम्यान सुलेमान पठाणच्या हत्येची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. उल्हासनगरच्या शिवसेनेच्या शाखा कार्यालयातून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचे फोटो उतरवण्यात आलेत. शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांनी फोटो उतरवत शाखा कार्यालय ताब्यात घेतलं. पिंपरी चिंचवडमध्ये 11 जणांनी एका तरुणीच्या प्रियकराला मारहाण केली. मारहाणीमध्ये तरुणाचा मृत्यू झालाय. या प्रकरणात पोलिसांनी 11 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. आतापर्यंत 9 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. साताऱ्यामध्ये शिक्रापूरमध्ये घरफोडीतील आरोपी लखन भोसलेचा एन्काउंटर झालाय. आरोपीला पकडायला गेलेल्या पोलिसांवर आरोपीनं हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 4 पोलीस गंभीर जखमी झालेत, तर या गुन्ह्यातील दुसरा आरोपी फरार आहे. खेड तालुक्यातील भरणे येथील शामराव नागरी सहकारी पतसंस्थेत तब्बल 4,22,81,000 रुपयांचा आर्थिक घोटाळा उघडकीस आलाय. या प्रकरणी अध्यक्ष दत्ताराम बाळाबैकर, उपाध्यक्ष सुधाकर शिंदे, माजी उपाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी सीईओ प्रिया सुतार आणि सुभाष शिंदे या 5 जणांना आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे. संतोष देशमुख हत्ये प्रकरणात सर्वांना फाशीची शिक्षा होणार असल्याचं वक्तव्य धनंजय देशमुख यांनी केलं. यातून कुणीही वाचणार नसल्याचंही ते म्हणाले. कोर्टानं वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीडच्या नामलगाव फाट्याजवळ झालेल्या अपघातातील मृतांची संख्या 6 वर पोहोचली आहे. या घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत टोल नाका बंद करण्याची मागणी केलेली आहे. आता एक सविस्तर बातमी पाहूयात. नदीच्या प्रवाहात जाणं एका व्यक्तीच्या जीवावर बेतले. यवतमाळच्या बोरी अरबमधल्या अडाण नदीवर ही घटना घडली. ओसंडून वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहातून रस्ता पार करणारी व्यक्ती वाहून गेल्याचं समोर आलंय. विठ्ठल पत्रे असं वाहून गेलेल्या व्यक्तीचं नाव आहे. तिकडे जळगावच्या भडगाव तालुक्यातील गुढे जुवाडी या परिसरात मुसळधार पाऊस कोसळलेला आहे. एरंडोल येवला या राज्यमार्गावरील गुढेजवळ असलेल्या लवण नाल्याला पूर आलाय, तर त्यामुळे 2 तास वाहतूक विस्कळीत झाली होती. पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. नदीच्या प्रवाहात जाणं एका व्यक्तीच्या जीवावर बेतलं. ओसंडून वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहातून रस्ता पार करणारी व्यक्ती वाहून गेली. विठ्ठल पत्रे असं वाहून गेलेल्या व्यक्तीचं नाव आहे. यवतमाळच्या बोरी अरबमधल्या अडाण नदीवर ही घटना घडली. वाशिमच्या शेंदोना गावाजवळचा पूल पुराच्या पाण्यामुळे खचलाय. पोहरादेवी ते शेंदोना मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. यामुळे वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. दरम्यान तातडीनं पूल दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. यावेळी पुलावरून एका कार चालकानं स्टंटबाजी केली आहे. दरम्यान स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालाय. चोपडा तालुक्यामध्ये झालेला मुसळधार पाऊस आणि वादळामुळे मक्याचं मोठं नुकसान झालंय, तर अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्यामुळे घरगुती साहित्याचं नुकसान झालंय. त्यामुळे तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. वाशिमच्या कारंजा शहरात नालेसफाई न झाल्यामुळे सखल भागात पावसाचं पाणी साचून राहिलं. त्यामुळे परिसरात चिखलाचं साम्राज्य निर्माण झालं असून नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. अकोल्याच्या पिंपळखुटा चांगेफळ इथे मन नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेले 3 तरुण बुडाले. नदीला पूर आल्यानं पाण्याचा अंदाज न आल्यामुळे 3 तरुण बुडाले. यातील 2घांना वाचवण्यात यश आलंय, तर 24 वर्षीय करण वानखडे हा तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलाय. नांदेड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. 13 तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाल्यानं मोठं नुकसान झालंय. दरम्यान पालकमंत्री अतुल सावेंनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे नद्यांना महापूर आलाय. पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांचं सैन्य दलाच्या जवानांनी रेस्क्यू केलं. दरम्यान हुनगुंदामध्ये सैन्य दलाकडून मेडिकल कॅम्प लावण्यात आला होता आणि यावेळी नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली.
चंद्रपूरच्या भद्रावतीमध्ये जोरदार पाऊस झाला। डोलारा तलाव ओव्हरफ्लो झाल्यानं परिसरातील घरांमध्ये पाणी शिरलं आणि यामुळे नागरिकांच्या धान्यासह साहित्याचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान तातडीनं नागरिकांना मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे। शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात मलकापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। थकीत पीक विमा, शेतकऱ्यांची कर्जमाफी यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। जळगावच्या 40 गावात ठिय्या आंदोलन करण्यात आलं। यावेळी भाजपचे माजी नगरसेवक यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला। हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। आता एक मोठी बातमी। राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या आंदोलकांना वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये शासनानं व्यवस्था केलेली आहे। मात्र ही व्यवस्था पुरेशी नसल्याचा आरोप आंदोलकांनी केलेला आहे। आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे। आंदोलक सध्या वाशीतील एक्झिबिशन सेंटरमध्ये वास्तव्यास आहेत। जाणून घेऊया न्याहारी सध्या त्यांची चालू आहे। काय म्हणाल दादा, काय कुठून आलात आपण आणि काय सध्या आजचा दिवस कसा झाला वाटतं तुम्हाला? आमचं गाव गोकुळ, तालुका भोकरदन, जिल्हा जालना। आम्हाला आज इकडे तिसरा दिवस उगवलेला आहे, चौथा दिवस उगवलेला आहे। आमची इथली 2 दिवस इथली गैरसोय झाली। पाणीने हॉटेलसुद्धा बंद केलेले होते इटालियन नगरपालिकानं। आमची इथली गैरसोय झाली की शौचालयसुद्धा बरोबर नव्हतं। शौचालयाला आम्हाला इथून कमीत कमी 2-3 किलोमीटर दूर जावं लागत होतं। आणि जोपर्यंत आमचे मनोजदादा जनांगे आम्हाला आदेश देत नाही तोपर्यंत आम्ही वाशी ते आझाद मैदान जात येत राहणार। जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही। आम्ही ते मराठे, आम्ही कटू शकतो पण मागं हटू शकत नाही। छत्रपती शिवाजी महाराज की। कुठून आलात आपण, काय म्हणाल? मी नांदेड जिल्ह्यातून आलेलो आहे। सर, आज प्रशासनाने एवढे हलगर्जीपणा करून ठेवलेले आहे की इथं आम्हाला बाथरूममध्ये पाणी नाही, काहीच नाही। आम्हाला 4-4 किलोमीटर बाथरूमसाठी बाहेर जावं लागत आहे। मनोज दादांनी 29 ऑगस्टला आझाद मैदान उपोषण करणं हे माहीत असताना सुद्धा प्रशासनानं मुद्दा म्हणून मराठा समाजाला त्रास देण्याचं काम केलेलं आहे आणि मराठा समाज हा त्यांच्या त्रासाला घाबरणार नाही। मनोज दादा जोपर्यंत आम्हाला आदेश देणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई काही सोडणारे मराठे नाहीत। मराठ्यांचा इतिहास हा प्रशासनाला माहीत असताना सुद्धा प्रशासनानं आमची एवढी गैरसोय केलेली आहे। आम्ही त्यांचा त्रास, अजून असा त्रास त्यांनी 10 पट जरी दिला तरी आम्ही मुंबई सोडणारे मराठे नाही। एकूणच आता एवढे समस्या असताना देखील आंदोलक वाशीतील म्हणा किंवा नवी मुंबईतून किंवा मुंबईतून हटणार नाही हे मात्र निश्चित। विश्वनाथ सावंत, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई। आता पुढच्या